नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाला अखेर वाटपाला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनची एक महत्त्वाची आकडेवारी आपल्याला देण्यात आली आहे आणि आताच 15 मिनिटांपूर्वी अजित पवार लाईव्ह आलेले होते आणि शेतकऱ्यांचा जे काही कृषी सन्मान सोहळा आहे ते आता वरळी येथे लाईव्ह चालू आहे आणि या लाईव्हच्या कार्यक्रमाअंतर्गत कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तीच अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान, हेक्टरी किती रुपये होणार आहे, याचबरोबर हे आता एकूण याच्यामध्ये शेतकरी वाढवलेले आहेत, एकूण शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी किती पात्र झाले आहेत, आता तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं आहे का नाही आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि उद्यापर्यंत म्हणजे उद्या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना जमा झालेलं दिसेल, अशा पद्धतीची माहिती कृषी महोत्सवामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत बोलताना दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज 29 सप्टेंबर रोजी येणार आहे आणि हे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज ठीक 5 वाजता हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वाटपाला सुरुवात झाली आहे। आणि मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून बोलताना अशी माहिती दिलेली आहे की जे काही एकूण 68 लाख शेतकऱ्यांचा डाटा आमच्यापर्यंत म्हणजे शासनापर्यंत आलेला आहे आणि 68 लाख शेतकऱ्यांपैकी 65 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे। जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांचा मॅपिंग करून त्यांची केवायसी शासनाने स्वतः पूर्ण केलेली आहे। त्यामुळे 68 लाख शेतकऱ्यांपैकी 65 लाख शेतकरी बांधवांचा डेटा म्हणजे आमच्यापर्यंत आलेला आहे आणि 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचे संपूर्ण वाटप उद्या 30 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण केलं जाईल। म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे आणि 2,500 कोटी रुपये उद्यापर्यंत संपूर्ण हे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। याचबरोबर या संपूर्ण परिस्थितीवर म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे लक्ष लावून आहेत म्हणजे ध्यान ठेवून आहेत, अशी सुद्धा माहिती अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी एका पिकासाठी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे किमान 1,000, जास्तीत जास्त 10,000 रुपये सोयाबीनसाठी आणि तशाच पद्धतीने कापसासाठी सुद्धा किमान 1,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असं 4 हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला 20,000 रुपये येतील। परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एकच पीक म्हणजे 4 हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त 10,000 रुपये येतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं होतं की 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून एक आकडेवारी दिली होती आणि त्या आकडेवारीनुसार 29 तारखेला 41,99,614 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान येईल असं सांगण्यात आलेलं होतं। त्या शेतकऱ्यांना 1,689 कोटी रुपयाचं अनुदान येईल अशी माहिती कृषी विभागाने 5 ते 6 दिवसापूर्वी दिली होती, परंतु आता त्याच्या आकडेमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे आता एकूण 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत संपूर्ण अनुदान 2,500 कोटी रुपयांचं अनुदान 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून बोलत असताना अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की एकूण 86 लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे। 86 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान उद्यापर्यंत संपूर्ण जमा होईल आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्येही जमा होईल, अशा पद्धतीची माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्याही पुढे जर सांगायचं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा बोलत असताना माहिती दिलेली आहे की आता जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी केवायसीची जे काही शेतकऱ्यांना ई पीक पाणीची अट लावली होती, अखेर ती ई पीक पाणीची अट सुद्धा रद्द केली आहे। म्हणजे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती परंतु त्यांच्या सातबारावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद नसेल तर त्याही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर भेटणार आहे। कृषी सहायकांना आता प्रत्येक गावच्या प्रत्येक जिल्हास्तरीय कृषी सहायकांना असे आदेश देण्यात येतील आणि त्याही शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचे काम आता कृषी सहायकांच्या माध्यमातून सुरू
करण्यात येईल। तर मित्रांनो आता आतापर्यंत जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही अशी सुद्धा माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर कृषी विभागाने जी आपल्याला आकडेवारी दिली होती ती आकडेवारी आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती त्याच्यामध्ये आहे। तर मित्रांनो कापूस या पिकासाठी 1500 कोटी रुपये, सोयाबीन या पिकासाठी 2600 कोटी रुपये आणि एकूण 4192 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्यापैकी 65 लाख शेतकऱ्यांना जवळपास 2500 कोटी रुपये उद्यापर्यंत संपूर्ण वाटप होतील अशी माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अकोला जिल्हा याच्यामध्ये पात्र आहे, अमरावती जिल्हा पात्र आहे, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा सुद्धा याच्यामध्ये पात्र आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत। सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील 3,20,066 शेतकरी पात्र आहेत। याची आकडेवारी वाढलेली 3,50,000 शेतकरी अखेर जालना जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। याचबरोबर धुळे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा याच्यामध्ये पात्र केले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 41,154 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 52,725 शेतकरी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त 3,52,993 शेतकरी पात्र आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले ज्यांनी ई पीक पाणी केले आहे परंतु सातबाऱ्यावरती जर नोंद झालेली नसेल तर लवकरात लवकर कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून तुमचं दुसऱ्या यादीमध्ये नाव टाकून घ्यावं, कारण की ही अशी महत्त्वाची अशी माहिती आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील सुद्धा याच्यासाठी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर पुणे जिल्हा, याचबरोबर परभणी जिल्हा, याचबरोबर बुलढाणा जिल्हा, याचबरोबर बीड जिल्हा, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 2,44,612 शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील 80,491 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील 1,62,670 शेतकरी, याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 23,762 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर सातारा जिल्हा, याचबरोबर आपण जर पाहिलं तर सोलापूर, याचबरोबर याचबरोबर हिंगोली, याचबरोबर गडचिरोली, याचबरोबर भंडारा आणि गोंदिया या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून आताच अर्ध्या तासापूर्वी एक माहिती दिली आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं दिसेल अशी माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपले संमतीपत्र, आपले नाहरकत प्रमाणपत्र, आपला ॲफिडेव्हिट फॉर्म, आपला बॉन्ड जे तसं जर असेल दिलेला नसेल तर लवकरात लवकर देऊन टाका, कारण की ते दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही। संमतीपत्र कशासाठी की हे पैसे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुम्हाला हे संमतीपत्र देणे अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे येण्याकरिता हा फॉर्म भरून देणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती घेतली की जवळपास कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 2,500 कोटी रुपयाचं अनुदान कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्यापर्यंत हे संपूर्ण जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।